जोशी सर, इथे एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो. जरी मला माहित असलं किंवा बऱ्याच जणांना माहित असलं तरी सुद्धा तो क्षण सांगा जेव्हा तुम्ही परत आलात, शेती केलीत, त्यातली अपयश अनुभवलीत आणि शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतीमध्ये स्वतः शेतकरी बनल्यानंतर मला प्रश्न समजेल याच्याबद्दल माझी खात्री होती. त्यानंतर अनेक पंतप्रधानांना हे मी राजीव गांधींना सांगितलंय, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलंय. कोणाही माणसाचा शेतीविषयी सल्ला घेण्याच्या आधी त्यांनी निदान शेतीवरती 6 महिने आपलं पोट भरलं आहे का हे बघा. जो मनुष्य मंत्र्याच्या पगारावर जगतो आणि शेतकऱ्यांविषयी गोष्टी करतो त्याला शेतीचं दुःख समजणं शक्य नाही. हे एका तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेलांनी आपला अनुभव असा लिहिलाय. जून महिना आला, संपत आला, जुलै महिना आला की वल्लभभाई पटेल नेहमी खिडकीतनं पाऊस आला की असं मोठं बेचैन होऊन पाहत असत. आणि नेहरूंनी त्यांना त्या विचारलं, तुम्ही काय सारख्या पावसाची वाट पाहताय? तर ते म्हणाले, ज्याचा जन्म बालपण शेतीमध्ये गेलाय त्याला जुलै महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये येणाऱ्या पावसाचा आनंद काय हा समजू शकतो, हा तुम्हाला समजायचा नाही. हा जो प्रत्यक्ष शेतीवरचा अनुभव आहे हा घेतल्यानंतर आणि त्याच्याबरोबर नाशिकला आलेत सोडून, नोकरी सोडून मी सरळ पुण्याला आलो. आणि कारण माझी एक अडचण होती त्यावेळी, माझ्या मुली या 8वी 10वीत होत्या आणि त्या तिथं फ्रेंच, लॅटिन आणि जर्मन शिकत होत्या. 3 भाषा त्यांना. त्याच्यापासून फ्रेंच, लॅटिन, जर्मन पासून हिंदी, मराठी, इंग्लिश एवढा बदल त्यांना करायचा होता. तर निदान हा बदल थोडा सोपा करता येईल का याच्याकरता मी असं ऐकलं होतं की महाबळेश्वरच्या जवळ पंचमढीला काही शाळा आहेत, तिथं फ्रेंच मधनं शिकवतात. आम्ही पुण्याला आलो, लगेच एक गाडी पकडून पंचमढीला गेलो. तिथं बघितलं शाळा काय आहेत, पण त्या मुलींनी त्या शाळेतली स्वच्छता पाहिल्यानंतर आम्ही इथं राहू शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि मग पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर एका प्रसिद्ध महाराष्ट्रातल्या शेती तज्ज्ञ संबंधात त्यांना सल्लागार म्हणून मी नेमलं. आणि त्यावेळी माझी दिलेली सूचना अगदी स्पष्ट होती. महाराष्ट्रात आल्यानंतर शेंबेकर वगैरे अनेक मंडळी मला भेटली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा शेतीचा व्यवसाय तुम्ही करायला जाऊ नका, तुमचं वाटोळ होईल. मला वाटलं हे लोक मला बनवतात, हे ऊसाचे शेतकरी वगैरे. आणि त्यामुळे मी जी सूचना दिली होती. शेती कुठच्या भागात सुरू केली तुम्ही? मी शेती शोधायला सुरुवात केली आणि शोधायला सुरुवात करताना यवतकडची बागायती शेती, उरळी कांचनकडची बागायती शेती असं करता करता शेवटी योगायोगाने पुन्हा नियतीने मला शेवटी एका जागी आणलं, चाकणला. कारण मी त्यांना दिलेली सूचना अशी होती की मला कोरडवाहू शेती पाहिजे, पावसाळी शेती पाहिजे, मला धरणाची किंवा कालव्याची शेती नको आहे. कारण ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य का तयार होतं हे जर पाहायचं असेल तर नंतर माझ्या लक्षात आलं की ऊसाची शेती करता करता सुद्धा हे ज्ञान होत असतं, पण त्याला आणखी थोडा वेळ लागला असता. कारण ऊसाच्या शेतकऱ्याच्या हाती सुरुवातीला काही पैसा आला म्हणजे शेती चांगली अशी त्याची भावना होते. कोरडवाहू शेतीमध्ये मी ज्या सत्याचा शोध घेत होतो ते सत्य लवकर सापडेल अशी माझी कल्पना. याच मुद्द्यावर आपण परत येणार आहोत. त्याच्या अगोदर एक घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर संवाद मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. इथे आपण चाकण हा नियतीनेच केलेला करार होता असं समजू आणि चाकणला तुम्ही शेती करायचा प्रयोग स्वित्झर्लंडहून येऊन एवढ्या काळानंतर स्वित्झर्लंड मधलं आयुष्य, 2 मुलींनी लॅटिन, जर्मन वगैरे शिकणं बंद करून त्यांना आणलं तिथे आणि वहिनीनं पण आणलं आणि चाकणला शेती सुरू केली. काय झालं? चाकणला शेती चाकणला का गेलो? चाकणच्या जवळ आंबेठाण या गावी याचा एक मोठा इतिहास आहे. मी आंबेठाणला गेल्यानंतर चाकण गावची जी त्यातले त्यात उच्च भूमंडळी होती ती मला वारंवार प्रश्न विचारायची की सगळं जग सोडून तुम्ही आंबेठाणला का गेला? आंबेठाणला का नको असं विचारलं तर ते सांगायचं की आंबेठाण या गावाची प्रसिद्धी अशी आहे की त्या गावाने 10 खून पचवले. म्हणजे 10 खून तिथं असे झाले की ज्यांचा काही पुढे शोध लागलेला नाही. अशा गावी तुम्ही का गेला? हे गुंडांचं गाव आहे. आता मी का गेलो? पुण्यामधले एक पोलीस रिटायर्ड इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे झाले होते. त्यांच्या परिचयाचे एक शेतकरी आंबेठाणचे, यांचा माझा परिचय झाला आणि तो असा झाला की त्यांच्या शेतीचा लिलाव एका दिवशी व्हायचा होता आणि ते गृहस्थ माझ्याकडे, शेतकरी माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की माझ्या शेतीचा लिलाव होणार आहे,
कारण मी जे पीक कर्ज घेतलेलं आहे ते पीक कर्ज मला फेडता येत नाही, त्याचं मला फेड करायचे. ते म्हणा तुम्ही, मी म्हटलं मला शेत पाहता येईल का तुझं? तर ते म्हणा चला माझ्याबरोबर. मी आंबेठाणला गेलो आणि त्यांची शेती आणि एकूण त्यांचा स्वभाव पाहिल्यानंतर त्या दिवशी मी रोख पैसे त्या कर्जाचे काढून भरले. पुढे जी कर्जमुक्ती व्हायची होती त्याची सुरुवात अगदी इथूनच साखरच्या केली. प्रयोगापासून इथून सुरुवात. त्याचे आणखी काही उदाहरण आहेत. आणि पुन्हा दिले. मग ते दिल्यानंतर शेती करण्याकरता म्हणून पुन्हा दिले. असं करता करता बँकेची कर्ज त्यांची फिटत गेली, पण माझ्याही रक्कम त्यांना दिली इतकी वाढत गेली की त्यांनी मला शेवटी म्हणाले, साहेब बघा तुम्ही आता ही शेती विकत घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यात जेव्हा मी त्यांची शेती पाहायला गेलो तेव्हा योगायोग असा, तुम्ही कधी जर चाकणला आंबेठाणला जेव्हा त्या शेताचं नाव मी अंगारमळ, मी आलोय तिथे. मग तर गुरुजींना त्या ठिकाणी भेटलोय. समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर आहे आणि त्या डोंगराला एक असं ते हंप आहे. तर त्या हंपवरनं मला स्वित्झर्लंडला माझ्या घराच्या जवळ असलेल्या गांतविश या डोंगराची आठवण झाली. आणि केवळ त्या साधर्म्यामुळे इथंच आपला काहीतरी योग आहे असं धरून मी ते करायचं ठरवलं. जे काही पैसे मागितले ते दिले आणि त्या जागी शेती सुरू केली. शेतकरी संघटनेची स्थापना ही या शेतीच्या प्रयोगाच्या किती काळानंतर झाली? तसं काही 2-3 समांतर प्रवाह चालू होते. उदाहरणार्थ पहिला प्रश्न जो शेतकरी संघटना या नावाखाली मी घेतला तो शेतीमालाच्या भावाचा नाही. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा पुष्कळ त्याच्या नंतरचा आहे. त्याच्या आधी मी केलेले निदान 2 प्रयोग सांगायला पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये काही भूमिहीनांना सरकारने जमिनी वाटल्या. त्याच्यातल्या 10-15 शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची सामूहिक शेती करायचा मी एक प्रयोग करून बघितला. ज्या प्रयोगामध्ये मला पुढे येणाऱ्या कर्जमुक्तीच्या प्रश्नाची आणखी एकदा जाणीव झाली. जेव्हा कागदावरती ही जमीन सरकारने फुकट दिली, जमिनीमध्ये पाणी आणायचं तर विहीर खणायला पाहिजे, विहीर करता इतका खर्च येणार आहे, बँकेचं इतकं कर्ज काढलं, त्याच्यामध्ये इतकं पीक निघालं, असा हिशोब काढल्यानंतर त्या पिकातनं बँकेचं कर्ज फेडता येण्याची सुतराम शक्यता मला दिसेना. आणि तेव्हा पहिली धोक्याची सूचना मला मिळाली की हे लोकांकरता, कारण त्यांना मी माझ्याकडचे पैसे काढून दिले नाही, बँकेचं कर्ज काढल्यानंतर त्यांचं शेती कशी चालेल हे बघायचा प्रयत्न केला.